सरपोतदार भयंकर माणसं आहेत. आपल्याच नशिबी कुठून आली आहेत. म्हणजे काय पाप केलं होतं आपण मागच्या जन्मी. काय झालंय काकू? ते मी मी म्हणजे स्वानंदीला पैसे ऑफर केले तिची परीक्षा बघायला. का पण? अरे हे बघ, आता तू ह्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत बसतोस, पण हे सगळं तू स्वतःच्या मेहनतीने कमावलंयस की नाही? हा, हे सगळं वैभव तू स्वतःच्या मेहनतीने उभं केलंयस. मग आपल्याशी नाती जोडणारी माणसं नेमकी कुठल्या हेतूने आपल्याशी नातं जोडतात हे ओळखायला नको का? आपली अधिरा किती इनोसेंट आहे तुला माहिती आहे ना. मला हे बघायचं होतं की सरपोतदार नेमकं म्हणजे त्यांना आपली अधिरा आवडली आहे म्हणून लग्न करतायत की आपल्या पैशाकडे बघून लग्न करतायत. काकू, या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच आपण लग्न ठरवलं ना. आता साखरपुडा तोंडावरती आलाय, मग अशात हे काहीतरी आहे असं म्हणजे कशासाठी काकू? गरजेचं आहे सगळं, खूप गरजेचं आहे. तुला मी खरं सांगते, मी स्वानंदीला म्हटलं मी तुला हवे तेवढे पैसे देते, तू हे लग्न मोड. तर तुला खोटं वाटेल ती काय म्हणाली माहितीये? ओके ठीक आहे, मी तयार आहे लग्न मोडायला. म्हणजे मी पण शॉक. बघ, म्हणजे त्या स्वानंदी मॅडम विषयी माझं मत काही फार बरं नाहीये. म्हणजे त्या सतत भांडतात, समोरच्याचं बोलणंही ऐकून घेत नाहीत, पण म्हणून त्या तू सांगतेस तसं काहीतरी करतील असं नाही वाटत मला. म्हणजे मलाही तसं नव्हतं वाटत, पण माझ्या मनात शंका आली म्हणून मी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर म्हणाली तशी मला तुम्ही पैसे द्या, मी रोहनला सांगते की नकार दे आणि लग्न मोडून टाक. भयंकर माणसं आहे ती. समोर या अधिराला ना अशा घरात देण्यापेक्षा विहिरीत ढकलून देईन मी. नको रे नको, आपल्या अधिराच्या आयुष्याचं वाटोळं तिकडे लग्न करून गेली तर काय होईल माझ्या अधिराच्या आयुष्याचं? काही करा आणि हे लग्न मोड प्लीज. समरला हे लग्न होऊ नये असं वाटतंय. प्लीज स्वानंदी, आम्ही तुम्हाला पैसे घर सगळं सगळं देऊ, पण प्लीज प्लीज हे लग्न मोडा. राजवाडेंना स्पष्टच सांगते, खूप चुकीचा विचार करतायत आमच्याबद्दल. विचारते, कोण वाटलो कोण आम्ही तुम्हाला? असं कसं वागू शकता तुम्ही आमच्याशी? सांगतेच, काय होईल होऊन होऊन. मुळात अजून वाईट होऊ काय शकतं आता? सांगतेच त्यांना. समर राजवाड्यांशी बोलून तरी काय फायदा होणार आहे? मुळात त्यांना जर एवढं कळत असतं तर त्यांनी हे केलंच नसतं. एवढी सेन्सिटिव्हिटी आहे कुठे त्या माणसात? उलट काकू माझ्याशी बोलल्या, हे कळल्यावर त्यांच्यावरच चिडतील आणि बिचाऱ्या काकू अडचणीत येतील. पण नाही, असं कसं अडचणीत कशा येतील? त्यांनीच तर पाठवलं होतं ना काकूंना. दुसऱ्यांनी काय करावं हे त्यांनी का ठरवायचं? आणि जर आता मी बोलले नाही ना तर मी त्यांना मदत करते असं होईल, जे मी आयुष्यात करणार नाहीये. नाही, बोलतेच. फोन तर करायलाच हवा आता. बरं झालं मी परीक्षा घेतली. ही स्वानंदी बरोबर अडकली आहे माझ्या परीक्षेत, नापास झाली. आता कळलं ही माणसं खरी कशी आहेत. पण काकू, हे सगळं करण्याच्या आधी तू मला का नाही सांगितलंस? हे मला माहिती नव्हतं ना ती लग्न मोडायला तयार होईल. मला वाटलं ती नकार देईल, म्हणेल काही काय सांगता काकू तुम्ही, असं वाटलं म्हणून मी. मग हे झाल्यावर काय म्हणाली ती? ती काय तयारच होती ना. मग मीच एक पाऊल मागे आले. मी तिला म्हटलं की बाबा मला आता समोरच्या कानावर हे सगळं घालावं लागेल. तशी घाबरली, तुझं नाव घेतलं तशी घाबरली, माघारच घेतली डायरेक्ट. नको नको समोरना त्यांना काही सांगू नका तुम्ही, आम्हाला काय पैसे वगैरे नको म्हणाली. तिला वाटलं असेल तुला कळल्यावर तू काय म्हणशील म्हणून लगेच फिरली, लगेच रंग बदलला.
पण मी नक्की सांगते, मला तिच्या डोळ्यात हाव दिसत होते. तुझं नाव घेतलं नसतं ना तर नक्की हे लग्न मोडून मोकळी झाली असती. माझ्या अधीराची काळजी वाटते मला. लग्न झाल्यानंतर त्या लोकांनी पैशासाठी माझ्या अधीराचा छळ केला तर. नाही काकू, मला नाही वाटत तसं. हे बघ, रोहन ना अतिशय अतिशय बुद्धिमान आणि चांगला मुलगा आहे. म्हणजे मी जेव्हा त्याला विचारलं की घर जावई करून घेतो किंवा बंगला देतो, तेव्हा सरळ त्यांनी नकार दिला ना. मला नाही वाटत की तो अधीराच्या माहेरच्या पैशांकडे बघून तिच्याशी लग्न करायला तयार झाला असेल. समर, पण त्याच्या घरात तो एकटाच आहे का? बाकीची माणसं पण आहेत ना, ती लोभी स्वार्थी माणसं. त्यांचं काय करशील? हे बघ, मुलगा चांगला आहे काकू. बाकीची माणसं सध्या आपण बाजूला ठेवूया. ही चूक होते समर. लग्न झालं ना की घरातली पण माणसं खूप महत्वाची ठरतात. हो, मला मान्य आहे काकू, पण असं ऐक समर प्लीज, ह्या वेळेला हे लग्न मोड. ती माणसं स्वार्थी आहेत रे. अरे भावाचं लग्न पैशासाठी मोडायला निघालेली बहीण ती स्वानंदी, काय म्हणायचं? हे बघ काकू, आपण आत्ता असं काहीच करू शकत नाही. तुला अधीराचा स्वभाव माहिती आहे. ती हायपर आहे. तिने जर काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर आपण काय करणार आहोत मला सांग. आणि हीच भीती पुढे जाऊन खरी ठरली तर मग काय करणार आहोत आपण? प्लीज प्लीज समर, हात जोडते, हे लग्न मोड प्लीज प्लीज. नाही काकू, असं तडकाफडकी निर्णय नाही घेता येत. तडकाफडकी कसं म्हणतोस तू?